You're a superhero. जय भीम जय लवजी भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे 1 ऑगस्ट येत आहे, तर त्या दिनानिमित्त आपल्याला भावनो टेटस तयार करायचा आहे। आजचा जो टेटस आहे तो खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। प्रिव्ह्यू बघितला नसेल तर प्रिव्ह्यू बघून घ्या, आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा टेटस कसा झाला आहे। आणि भावनो, त्या टाईपमध्ये आपल्याला टेटस तयार करायचा आहे। तर सिम्पली तुम्हाला इथे काय करायचे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही। कारण भावनो, या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला, तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल। मटेरियल भावनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि भावनो, जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। आणि भावनो, जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर आपल्याला बिंदास्त इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही भावनो आपले यूट्यूबचे व्हिडिओ पाहत नाही, आपले व्ह्यूज खूप कमी येत आहेत, आणि भावनो आपले लाईक सुद्धा खूप कमी येत आहेत, आणि आपले सबस्क्राईब सुद्धा वाढत नाहीत। तर भावनो, कृपया करून आपले व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा। आणि आपले नवीन यूट्यूबर असतील तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर भावनो, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत, एक बीटमार्क प्रोजेक्ट आणि एक शेक इफेक्ट प्रोजेक्ट। तर दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंक दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली भावनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल। तर भावनो, मी नेट चालू केले नसल्यामुळे तुम्हाला हा इंटरफेस दिसून जाईल, तुम्ही भावनो नेट चालू करून घ्यायचं आहे। तर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता भावनो, आपले प्रोजेक्ट जे आहेत ना ते इम्पोर्ट केलेले तर सिम्पली दिसून जातील। तर आपल्याला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे। बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता या सॉन्गला मी बीटमार्क करून दिलेले आहे। तर इथं काय करायचं भावनो, आपले मटेरियल सर्व व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे। तुम्हाला भावनो मटेरियल मी दिलेलं आहे, त्या फोल्डरला भावनो पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, पासवर्ड मिळून जाईल, आणि भावनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल। तर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो पाहू शकता हे आपले मटेरियल आहे। तुम्ही जर भावनो मटेरियलचे फोल्डर डाउनलोड केले असेल तर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये किंवा गॅलरीमध्ये कुठेही येऊन जाईल। तर ते सिम्पली भावनो ओपन करून पाहून घ्यायचे सर्व मटेरियल व्यवस्थित आहे का नाही। तर याच्यामध्ये भावनो तुम्हाला एक फॉन्ट सुद्धा दिलेला आहे, तो फॉन्ट अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये ॲड करायचा आहे। जर तुम्हाला फॉन्ट ॲड करता येत नसतील, त्याच्यावरती ट्युटोरियल दिलेले आहे, ते तुम्हाला पिन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर सिम्पली भावनो, इथे तुम्हाला काय करायचे, आपले पहिले जे बीटमार्क आहेत ना, या पहिल्या बीटमार्कपासून आपल्याला इमोजी ॲड करून घ्यायचे आहेत। प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, टेक्स्टमध्ये जायचे, भावनो सिम्पली या इमोजीवरती जायचं आहे। इमोजी तुम्हाला कुठला ठेवायचा आहे तो ठेवू शकता, आणि तुम्हाला हा सेंटर करून घ्यायचा आहे। सेंटर केल्यानंतर सिम्पली तुम्हाला कलरमध्ये जायचे, 2 नंबरचं ऑप्शन यूज करायचे, आणि हे सर्व भावनो खालच्या बाजूला घेऊन ग्रेडियंट करायचे, आणि तुम्हाला याची साईज जी आहे ती व्यवस्थित 24 ठेवून घ्यायची आहे। अशी व्यवस्थित 24 ठेवून घेतल्यानंतर ओके करायचे। ओके केल्यानंतर भावनो तुम्हाला पुढचं असं सेंटर करून घ्यायचं आहे। सेंटर केल्यानंतर व्यवस्थित पुढचा इमोजी कट करायचे, आणि जो इमोजी ठेवायचा आहे तो इमोजी ठेवू शकता आणि ओके करू शकता। असे व्यवस्थित भावनो सर्व सेंटर करून घ्यायचं आहे, आणि तुम्हाला जो इमोजी ठेवायचे आहेत ना ते सर्व इमोजी इथे ठेवू शकता। असे भावनो सर्व इमोजी तुम्हाला जे आहेत ना ते मी सांगणारच आहे भावनो तुम्हाला पुढं। तर हे भावनो सर्व इमोजी आहेत ना असं ओके करून घ्यायचं, आणि तर भावनो तुम्हाला इमोजी 7.6 इथपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत। इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर 7.6 या बीटमार्कपासून आपल्याला लिरिक्स ॲड करून घ्यायचे आहेत। प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे,
या टेक्स्टमध्ये जायचे आणि भाऊनो आपलं पहिले जे लिरिक्स आहे ना ते पहिले लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचं आहे. तर सिम्पली भाऊनो आपलं पहिले लिरिक्स ऐकून घ्या आणि व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित भाऊनो टाईप केल्यानंतर या फॉन्टमध्ये जायचं आहे. व्ह्यू ऑल फॉन्टमध्ये जायचे. तुम्हाला भाऊनो मी सर्व ऑलरेडी फॉन्ट दिलेले आहेत. हा जो फॉन्ट आहे भाऊनो सिलेक्ट करायचा आहे. व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला याची साईज जी आहे ती भाऊनो 24 ठेवून घ्यायची आहे. 24 ठेवून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला कलरमध्ये जायचे आणि याचा पांढरा कलर ठेवून घ्यायचा. पांढरा कलर ठेवून घेतल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर सिम्पली तुम्हाला 8.28 इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे आणि बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे, लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे आणि पुढच्या बीट मार्कला पेस्ट करून घ्यायचे. असं व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर 10.23 इथपर्यंत याची साईज ठेवून घ्यायची आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये जायचे आणि भाऊनो पुढचं आपलं लिरिक्स जे आहेत ना ते लिरिक्स ऐकायचे आणि टाईप करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित भाऊनो टाईप केल्यानंतर हा सुद्धा सेंटर करून घ्यायचा आहे. सेंटर केल्यानंतर कलरमध्ये जाऊन तुम्हाला भाऊनो हा येलो कलर ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर सिम्पली भाऊनो पाहू शकता असं व्यवस्थित हे दिसून जाईल. आणि सिम्पली तुम्हाला भाऊनो हे बीटमार्क म्हणजे आपले लिरिक्स जे आहेत ना हे लिरिक्स तुम्हाला 17.28 इथपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर या बीटमार्कपासून आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भाऊनो हे सर्व व्यवस्थित मी फोटो दिले आहेत ना हे असे सिलेक्ट करायचे आणि 2 नंबरचं ऑप्शन यूज करायचे. 2 नंबरचं ऑप्शन यूज केल्यानंतर व्यवस्थित भाऊनो हे आपल्याला बीटमार्कपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत. ठेवून घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे आहेत आणि भाऊनो हे व्यवस्थित आपल्याला बीटमार्कला ॲड केल्यानंतर आपल्याला याला इफेक्ट द्यायचा आहे. असं व्यवस्थित भाऊनो हे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. आणि भाऊनो हे फोटो ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे, उरलेल्या बीटमार्कांना सुद्धा भाऊनो व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्हाला काय करायचे, आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिला आहे ना ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इमोजी इफेक्ट आहे, इफेक्टमध्ये जायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे आणि सर्व इमोजींना हा फक्त इफेक्ट द्यायचा आहे. तर व्यवस्थित भाऊनो हे सर्व इमोजीला व्यवस्थित इफेक्ट द्यायचा आहेत. तर भाऊनो काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला विचारा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या आयडीला सुद्धा फॉलो करू शकता. तर भाऊनो हा फक्त इमोजीलाच इफेक्ट द्यायचा आहे. तर दुसरा इफेक्ट आपण फोटोला द्यायचा आहे. तर हा दुसरा इफेक्ट आहे, याच्यावरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचे आणि भाऊनो तुम्हाला बीटमार्कवरती येऊन आपण जे फोटो ॲड केले आहेत ना त्या फोटोंना व्यवस्थित हा इफेक्ट द्यायचा आहे. तर भाऊनो तुम्हाला इफेक्ट जो आहे ना तो हा 2च फोटोला द्यायचा आहे आणि बाकीच्या तिसऱ्या फोटोला भाऊनो तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे. तर याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे आणि सिम्पली तुम्हाला बीटमार्कवरती येऊन भाऊनो त्या दुसऱ्या फोटोला इफेक्ट व्यवस्थित द्यायचा आहे. असं व्यवस्थित इफेक्ट दिल्यानंतर पाहू शकता व्यवस्थित असा स्टेटस दिसून जाईल. आणि भाऊनो तुम्हाला इथं काय करायचं, आता आपल्याला टेक्स्ट इफेक्ट आहे ना तो शेक इफेक्टमध्ये जाऊन टेक्स्ट इफेक्ट द्यायचा आहे. तर याच्यावरती क्लिक करायचे, लेअर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करायचे आणि भाऊनो आपल्याला बीटमार्कवरती येऊन टेक्स्टला इफेक्ट द्यायचा आहे. तर भाऊनो हा इफेक्ट जो आहे ना तो सर्व टेक्स्टला द्यायचा आहे. तर असं व्यवस्थित याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित पेस्ट इफेक्ट केल्यानंतर पाहू शकता हे व्यवस्थित दिसून जाईल. तर भाऊनो सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, आपल्याला इथे ब्लॅक पेन जी आता तयार करून घ्यायची आहे. तर ब्लॅक पेन जी तुम्हाला 17.28 इथून लावायचे आहे. तर प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, हा रेक्टेंगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. कलरमध्ये जाऊन 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. भाऊनो हा ब्लॅक कलर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि हा पांढरा कलर वरती ठेवून घ्यायचा आहे. असं ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला याची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग आणि ऑप्सिटीमध्ये जायचे, डार्कमध्ये जाऊन मल्टिपल करून घ्यायचे. तर भाऊनो पाहू शकता आपली PNG तयार झालेली दिसून जाईल. पुन्हा 17.28 इथे यायचं आहे, प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भाऊनो तुम्हाला हा PNG दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला याची साईज जी आहे ती व्यवस्थित कमी करून घ्यायची आणि खालच्या बाजूला भाऊनो हे ठेवून घ्यायचे आहे. अशा PNG करायचे असतील तर भाऊनो तुम्हाला याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल दिलेला आहे. आणि हा फॉन्ट पाहिजे असेल तर भाऊनो मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, हा फॉन्ट तुम्हाला तिथे भेटून जाईल. आणि भाऊनो आता आपल्याला काय करायचे, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा ओव्हरली व्हिडिओ याच्यावरती क्लिक करायचे, प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग ऑप्सिटीमध्ये जाऊन भाऊनो याची ऑप्सिटी आहे ती 40 ठेवून घ्यायची आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करा,
ब्लेंडिंग ऑप्सिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचा आहे. स्क्रीन केल्यानंतर भावना याचा वाढलेला जो पार्ट आहे ना, याचा वाढलेला पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित कट केल्यानंतर आता भावना तुम्हाला अजून एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तर इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. तुम्हाला एक ग्लिच इफेक्ट दिलेला आहे. लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्या आणि तुम्हाला या बीट मार्कवरती येऊन हे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. असं पेस्ट केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर हा इफेक्ट ऑन करून घ्यायचा. ऑन केल्यानंतर भावना आपल्या टेटसवरती टेटस तयार झालेला आहे. उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो एरो दिसत असेल ना, त्या एरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर भावना हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावना भेटूया आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.